नमस्कार मंडळींनो, मी भेट दिलेल्या काही सुंदर गोष्टीपैकी आज मी तुम्हाला एक माझी आवडती सगळ्यात गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे सावंतवाडीचा सावंतवाडी पॅलेस. हा राजवाडा सावंतवाडीचे राजे खेमसावंत भोसले तिसरे यांनी 18व्या शतकात बांधला. हा राजवाडा अंदाजे 5 एकरमध्ये पसरलेला आहे आणि त्या काळातील वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. या राजवाड्याचे पूर्ण बांधकाम लाल लॅटराइट दगडाने केलेले आहे. राजवाडा मोती तलावाच्या जवळच आहे, त्यामुळे या ठिकाणी शांत आणि नयनरम्य असे वातावरण मिळते. सावंतवाडीला भेट देणारे पर्यटक नेहमीच सावंतवाडीच्या राजवाड्याला भेट देतात आणि इकडली निसर्गरम्यता पाहून अगदी मंत्रमुग्ध होतात. खूप छान आणि खूप सुटसुटीत असा हा वाडा कोणाच्याही मनात भरतो. सावंतवाडी हे फक्त राजवाड्यापुरतेच मर्यादित नाही. हे ठिकाण गंजिफा कला, लॅक्वेड वुडवर्क आणि पारंपरिक हस्तकलेसाठीही प्रसिद्ध आहे. या राजवाड्यातील संकलन पाहून मन भारावून जाते. हा राजवाडा 18व्या शतकात बांधला आहे. इथे आजही राजघराण्यांचे वारसदार वास्तव्य करतात आणि आपल्या इतिहासाची काळजी घेतात. त्यावेळची शैली पाहून लगेच लक्षात येते. पारंपरिक कोकणी आणि युरोपियन वास्तुकलेचा सुंदर संगम म्हणजे सावंतवाडी पॅलेस. सावंतवाडी राजवाड्याच्या काही भागाचे रूपांतर करून आता बुटीक हॉटेल आणि रेस्टॉरंट म्हणून विकसित करण्यात आले आहे. हे हॉटेल राजघराण्यांच्या पारंपरिक शैली आणि आधुनिक सुविधांचा सुंदर संगम आहे. हॉटेलमधील रेस्टॉरंटचे वातावरण खास ओपन एअर शैलीत आहे, जिथून तुम्ही स्पष्ट आकाशाखाली भोजन अनुभवू शकता. रेस्टॉरंटमध्ये आधुनिक आणि पारंपरिक शैलीचा संगम पाहायला मिळतो. भव्य आतल्याच रस्त्यापासून ते आरामदायक बसेसपर्यंत मालवणी थाळी, मटन फिश कॉम्बो, घरीच बनवलेली पेस्ट्री, सोलकढी आणि खास मसालेदार खाणे यांचा समावेश आहे. फक्त स्थानिक पदार्थ नाही, तर आधुनिक इंटरनॅशनल पदार्थ देखील सर्व्ह केले जातात. या प्रकल्पाचे नेतृत्व राजघराण्यातील सदस्य युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले तसेच युवराज लखनराजे भोसले स्वतः करीत आहेत. ते दोघेही आंतरराष्ट्रीय पाककला शिक्षण घेतलेले आहेत. रेस्टॉरंटमध्ये जे काही दिले जाते ते राजघराण्याच्या पारंपरिक पाककलेवर आधारित असते आणि सर्व्हिंग स्टाईलसुद्धा खास रॉयल टचसह असते. सावंतवाडीचा राजवाडा सावंतवाडीच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतो. माझी माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.